महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस संदर्भात शासनाचं एक नवीन राजपत्र जे आहे तर ते आलेले आणि या राजपत्रानुसार या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या कॅडरमध्ये काही नवीन पदांचा समावेश झालेला आहे। याच्यामुळे इंजिनिअरिंगच्या उमेदवारांना एक चांगली संधी असणार आहे। आगामी काळात याची चांगली जाहिरात, मोठी जाहिरात येणार आहे। लक्षात ठेवा, हे ग्रुप ए क्लास 1 ची पदं असतात आणि ग्रुप बी गॅजेटेडची पदं असतात, म्हणजे खूप अधिकारी लेवलची पदं असतात। पगारही चांगला असतो आणि त्यांना अधिकार पण खूप जास्त असतात। तर या सर्वांविषयी माहिती युट्यूबला सर्वप्रथम आपणच देणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। सोबत त्यांच्या पात्रतेत काही बदल वगैरे झालेला आहे का ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। ही परीक्षा नेमकी कोण घेणार आहे, निवड प्रक्रिया, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे आणि एक्झाम पॅटर्न तुमचा कसा असणार आहे, या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। ओके, बघा, शासनाचं नुकतंच जे आहे तर ते गॅजेट आलेले मित्रांनो, महाराष्ट्र शासन राजपत्र 10 ऑगस्ट 2026 ला आलेलं हे गॅजेट तुम्ही पाहू शकतात। हे गॅजेट सामान्य प्रशासन विभाग यांनी जाहीर केलेले। याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेतील गट अ आणि गट ब राजपत्रित पदांचे सेवा प्रवेश नियम 2026 जे आहेत तर ते घोषित केलेले। सेवा प्रवेश नियम कोणत्याही जाहिरातीसाठी महत्त्वाचे असतात, लक्षात घ्या। सेवा प्रवेश नियम एक असतो आकृतीबंध, की ज्याच्या माध्यमातून स्ट्रेंथ किती आहे ते कळतं, आणि त्याच्यानंतर असतं बिंदू नामावली आणि सेवा प्रवेश नियम। या ज्या 3 गोष्टी असतात ना, या जाहिरातीसाठी लागतात। जाहिरातीमध्ये या 3 गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर कुठल्याही पदाची जाहिरात जी आहे तर ती येऊन लागते। तर या जे काही आहेत तर ते आपल्याला इथे दिसणार आहे मित्रांनो। तलाठीची एमपीएससी तलाठी भरती किंवा तुम्ही ग्रुप बी किंवा ग्रुप सी चं म्हणा, याचे संपूर्ण पीवायक्यू 2011 ते 2026 पर्यंतचे जे आहेत तर ते आपण याच्यात ऍड केलेले। जे उमेदवार आता आरटीयू ची तयारी करत असतील तर त्यांना पण याचा फायदा होणार आहे पीवायक्यूचा संपूर्ण, कारण की 1 रुपयात तुम्हाला हे सर्व पीवायक्यू जे आहेत तर ते मिळणार आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या पीवायक्यू ला एनरोल करू शकता। आता बघा, नवीन सेवा प्रवेश नियम नेमके का आले, का आणण्यात आले, बघा 5 मे 2026 चा सामान्य प्रशासन विभाग यांचा भरती प्रक्रिया संदर्भातला एक जी आर होता। या जी आर नुसार त्यांनी काय सांगितलं होतं की संबंधित विभागांनी सेवा प्रवेश नियम पुढील 15 दिवसात रिपब्लिश करावे। आता ते 15 दिवस पेक्षा जास्त झाले, कारण की डिपार्टमेंटला वेळ लागतो, कुठलं सरकारी काम आहे ते, त्याच्यामुळे वेळ लागेलच त्याला। परीक्षा ही कोण घेणार आहे तर इथं स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे, ही परीक्षा एमपीएससी कडून घेतली जाणार आहे। कोणाकडून घेतली जाणार आहे, एमपीएससी कडून घेतली जाणार आहे। कोणत्यासाठी, बघा, ग्रुप ए अँड ग्रुप बी गॅजेटेड, बरं का। ग्रुप बी मध्ये 2 भाग पडतात, एक ग्रुप बी गॅजेटेड आणि एक असतो ग्रुप बी नॉन गॅजेटेड, असा फरक असतो त्याच्यात। आता कोणती कोणती पद ऍड झालेली आहेत 1 बाय 1 करून सर्व माहिती देतो। बघा मित्रांनो, युट्यूबवर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला कुठेच मिळत नाही, इथेच मिळत असते। म्हणून तुम्हाला जर आवडत असेल आपली मेहनत तर या व्हिडिओला लाईक करा, तुमची चांगली प्रतिक्रिया, चांगली कमेंट जे आहेत तर ते मला नक्की द्या। रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे महसूल आणि वन विभागाचं फॉरेस्ट डिपार्टमेंट मधलं पद आहे डेप्युटी फॉरेस्ट इंजिनियर। डेप्युटी फॉरेस्ट इंजिनियर चांगलं पद आहे। कोणासाठी आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी, डिग्री वाल्यांसाठी, डिप्लोमा नाही। याच्यामध्ये जी काही पदं असतील ती सगळी डिग्री वाले असतील, बी टेक वाले असतील। डिप्लोमा चालत नाही, कारण की हे क्लास 1 क्लास 2 ची पद आहेत, इथं डिप्लोमा चालत नाही, हे लक्षात घ्या। डिग्रीची पद आहेत सर्व। झालं, पुढचं पद आहे पुन्हा रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट मधलं असिस्टंट इंजिनियर, एईचं पद आहे हे, एईचं पद। याला पण सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे तर ते डिग्री चालते, सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री चालते। पुन्हा रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट मधलं लँड रेकॉर्डचं डिपार्टमेंट आहे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड, हे या पदाचं नाव आहे, बरं का। पदाचे नाव हे 3ऱ्या नंबरला आहे, पदाचे नाव। याला पण सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे। कोणती पाहिजे, सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे। पुढचं आहे मेकॅनिकल वाल्यांसाठी। आता मेकॅनिकल वाल्यांना पहिलेच काही नसतं, फर्स्ट टाइम मेकॅनिकल वाल्यांना या वर्षापासून मला असं वाटतं थोडे चांगले दिवस यायला सुरुवात झाली। आरटीची जाहिरात आलेली आहे, खूप सारे आयटीची पण या वर्षी जाहिरात जी आहे, आयटी इन्स्ट्रक्टर वगैरेची जाहिरात येणार आहे। आणि क्लास 1 ची मेकॅनिकलची पदं पण एमपीएससी कडे गेलेली, चांगली संधी आहे मेकॅनिकलला। म्हणून तुम्ही जर मेकॅनिकल केलं असेल, मला कमेंटमध्ये मेकॅनिकल ही कमेंट नक्की करा। इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचं आहे, बघा। प्रिंटिंग इस्टॅब्लिशमेंट म्हणजे गव्हर्नमेंटची जी प्रिंटिंग प्रेस वगैरे असते त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बघा मेकॅनिकल वाल्यांना इथे संधी जी आहे तर ते आहे। पुढे लेबर कमिशनर मध्ये असिस्टंट डायरेक्टर, एडी, अरे वा, खूप चांगलं पद आहे, बघा। मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकलला पण संधी, बघा इथे इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे आणि केमिकल आहे, या सगळ्यांना संधी, म्हणजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वाले फॉर्म भरू शकतात। ओके, पुढचं आहे मायनिंग मध्ये, मायनिंग केजीएफ मध्ये नोकरी, असिस्टंट ड्रिलिंग इंजिनियर, इथं पण बघा डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथं अलाउड आहे। पुढचं आहे पीडब्ल्यूडी, पब्लिक वर्क डिपार्टमेंट्स, पीडब्ल्यूडी रस्ते वगैरे बांधतं बा ते सगळ्यात जास्त,
त्याच्या इलेक्ट्रिकल इस्टॅब्लिशमेंट मध्ये डेप्युटी इंजिनियर इलेक्ट्रिकलचं पद आहे बघा, बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. पुढचं आहे WRD जलसंपदा विभागातील पद आहे डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल, मेकॅनिकलचं डेप्युटी इंजिनियर, खूप चांगलं पद आहे बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री. बघा WRD डिपार्टमेंटचं पुढचं आहे डेप्युटी इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. इथं मेकॅनिकलची डिग्री जी आहे तर ते अलाउड केलेले आहे आणि ऑटोमोबाईल वाले पण फॉर्म भरू शकतात. पुढचं आहे पाणी पुरवठा विभाग, पाणी पुरवठा विभागाचा डेप्युटी इंजिनियर. काय पद पाहिजे, काय डिग्री पाहिजे, मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल डिग्री अलाउड आहे. पुढचं आहे आता हे जे काही पद आहेत त्यांना कोणती डिग्री इलिजिबल आहे, कोणती डिग्री चालते, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स. बघा डिग्री इन इंजिनिअरिंग, कोणती इंजिनिअरिंग मधली डिग्री बघा, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, इन्स्पेक्टर, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन. हे वोकेशनल एज्युकेशन असतं, म्हणजे तुम्ही ITI कॉलेज वगैरे जे असतात ना किंवा जे वोकेशनल असतं बघा, तुम्हाला माहित असेल ते, तर तिथं तुम्हाला जे आहे तर ते प्रिन्सिपल बनण्याची संधी असते. वोकेशनल कॉलेजेसमध्ये डेप्युटी डायरेक्टर, डिग्री इन मेकॅनिकल, कोणत्याही शाखेतील पदवी इंजिनिअरिंग चालेल. बघा वोकेशनल, व्हाईस प्रिन्सिपल, असिस्टंट अप्रेंटिस ऍडवायझर, बघा डिग्री इन इंजिनिअरिंग, कोणत्याही शाखेतील डिग्री पाहिजे. पुढे हेडमास्टर बनायचं तिथलं वोकेशनलचं, तर ते बघा डिग्री इन इंजिनिअरिंग, कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंगची डिग्री चालणार आहे. त्याच्यानंतर हे एक वेगळं आहे डिग्री इन हँडलूम टेक्नॉलॉजी किंवा टेक्सटाईल टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये ज्यांची डिग्री असेल त्यांना असिस्टंट कमिशनर टेक्निकल टेक्सटाईल इस्टॅब्लिशमेंट मध्ये नोकरी मिळू शकते. पुन्हा हे प्रिंटिंग इंजिनिअरिंग वाले पद आहेत बघा, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, डिग्री इन प्रिंटिंग वाले बघा. ही लेबर डिपार्टमेंट, इंडस्ट्री डिपार्टमेंट बघा, इंटरनल ट्रेनिंग ऑफिसर ITO, खूप चांगलं पद आहे किंवा डेप्युटी मॅनेजर म्हणतात त्याला बघा, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर ही 3 पदं फक्त प्रिंटिंग इंजिनिअरिंग वाल्यांना आहे. आता याची सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी असते हे समजून घ्या. आता याच्यामध्ये तुम्हाला एक संयुक्त पूर्व परीक्षा द्यावी लागते, त्याला म्हणतो आपण कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, जी 400 गुणांची होते. किती 400 गुणांची असते, 2 पेपर असतात, एक पेपर 1 आणि एक पेपर 2 असतो. पुढे मी त्याच्याविषयी माहिती सांगतो. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते. पहिला जो पेपर असतो ना तो MCQ टाईप वाला असतो मित्रांनो, जय माता दी वाला असतो. दुसरा जो असतो तो आपल्याला लिहावा लागतो, कॉलेजमध्ये जसं आपण एक्झाम लिहायचो तो लेखी असतो, डिस्क्रिप्टिव्ह असतो, पूर्ण पानभर उत्तर आपल्याला लिहावं लागतं. आणि त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू असतं, इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारतात, मराठी इंग्लिश दोन्ही भाषेत इंटरव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. आता प्रिलिम जी एक्झाम होते तर ती प्रिलिम एक्झामचा अशा पद्धतीने पॅटर्न असतो. पहिला जो भाग असतो ना पेपर 1 तो GS चा असतो मित्रांनो, GS चा असतो, GS चा असतो, म्हणजे याच्यात GS चे प्रश्न असतात, सामान्य ज्ञानचे प्रश्न असतात, इथं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, आणि याचे 100 प्रश्न असतात आणि 200 गुण असतात आणि 2 तास असतात. जो प्रिलिमचा कट ऑफ लागतो तो पेपर 1 नुसारच लागतो. पेपर 2 जो असतो ना तो CSAT चा असतो, त्याला फक्त आपल्याला 66 गुण म्हणजे 33% गुण आपल्याला इथे घ्यावे लागतात. पहिला जो पेपर असतो तो मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषेत आपल्याला पाहायला मिळतो, हा पण मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत पाहायला मिळतो. हे MCQ पॅटर्न वाले असतात. हे पेपर जेव्हा झाला तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याकडे MPSC राज्यसेवा प्रिलिमची पूर्ण बॅच अवेलेबल आहे, ऑनलाईन रेकॉर्डेड मध्ये सर्व लेक्चर्स अवेलेबल आहे. सोबत ही बॅच आपल्याकडे मराठीमध्ये अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. म्हणून 2027 मध्ये ही जी जाहिरात येणार आहे तर याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात, कारण की ही MPSC राज्यसेवा ही जी एक्झाम होते तर त्याच्यामध्ये यांची प्रिलिम एक्झाम जी आहे तर ती मर्ज केलेली, तर ही पूर्णपणे नॉन टेक्निकल असणार आहे. ही बॅच पहिली जी पेपर असतो तुमचा पूर्व परीक्षेचा तो पूर्णपणे नॉन टेक्निकल असतो. हा संपूर्ण सिलेबस या प्रिलिमच्या बॅच मध्ये तुमचा कव्हर केलेला असेल. त्याच्यानंतर होते मुख्य परीक्षा, ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये असते बघा. आता याच्यामध्ये बघा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सगळ्यांसाठी सेमच असतं, म्हणजे सेम म्हणजे एक्झाम पॅटर्न सेम आहे, अभ्यासक्रम डिफरंट आहे. लेखी परीक्षा होते 400 गुणांची, 2 पेपर होतात, एक पेपर 1 आणि पेपर 2 बघा, 200 गुण, इथं 200 गुण. इंग्रजी मीडियम मध्ये असते ही 3 तास 6 तास पेपर द्यावा लागतो आपल्याला, आणि मुलाखत असते 50 गुणांची. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सारखंच असतं इथं बघा. तुमचं जे फायनल सिलेक्शन होतं हे जे मुख्य परीक्षेचे 400 गुण असतात आणि इंटरव्ह्यूचे 50 गुण असतात, तर असे मिळून तुमचे 450 गुणांच्या आधारे फायनल सिलेक्शन यादी जी आहे तर ती लागत असते. नंतर पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस टेस्ट होते आणि नंतर तुमचा डायरेक्ट पगार जो आहे तर तो सुरू होऊन जातो. MS मध्ये याच्या आधी ऑलरेडी काही पद आहेत मित्रांनो, ही जी काही नवीन पद आलेली आहेत ही 5 मे 2026 च्या GR नंतर आलेली आहेत. याच्यामध्ये बघा असिस्टंट इंजिनियर मेकॅनिकल ग्रुप B चं पद आहे जलसंपदा विभागातलं, हे ऑलरेडी होतं तिथं बघा, हे ऑलरेडी होतं. S15 ची वेतन श्रेणी आहे त्याला. त्याच्यानंतर PWD चं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल ग्रुप B श्रेणी 2 हे पद ऑलरेडी आहे. जलसंपदा विभागातील विद्युत आणि यांत्रिकी अभियांत्रिकी असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल याचं पद ऑलरेडी होतं. त्याच्यानंतर PWD विभागात, जलसंपदा विभागात, पाणी पुरवठा विभागात आणि मृदा आणि जलसंधारण विभागात याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे पद पाहिले बघा, असिस्टंट इंजिनियर, त्याच्यानंतर असिस्टंट इंजिनियर ग्रुप B,
त्याच्यानंतर उपविभागीय जलसंधारण अधिकारी आणि जलसंधारण अधिकारी स्थापत्य ही पदं ऑलरेडी होती. त्याच्या व्यतिरिक्त ही नवीन 18 पदं ऍड झालेली आहेत. ही नवीन 18 पदं ऍड झालेली आहेत. ही खूप मोठी संधी असणार आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचे खूप सारे पदं इथं जे आहेत तर ते ऍड झालेले आहेत. एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला जाताना रिव्हिजन करून देतो. सिव्हिल इंजिनिअरिंगचे डेप्युटी फॉरेस्ट इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर आणि डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड ही 3 पदं ऍड झालेली आहेत. मेकॅनिकल डिग्रीसाठी जवळपास ही 6 पदं असणार आहेत. ज्याच्यामध्ये बघा मेकॅनिकल इंजिनियर इंडस्ट्री डिपार्टमेंट, डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट, डेप्युटी इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल WRD डिपार्टमेंट, डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल पाणी पुरवठा विभाग, असिस्टंट ड्रिलिंग इंजिनियर इंडस्ट्रीज विभाग आणि असिस्टंट इंजिनियर इंडस्ट्रीज विभाग पाहायला मिळतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल साठी डेप्युटी इंजिनियर इलेक्ट्रिकल PWD, असिस्टंट डायरेक्टर इंडस्ट्रीज डिपार्टमेंट. त्याच्यानंतर ही कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग असेल बघा, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, डेप्युटी डायरेक्टर, व्हाईस प्रिन्सिपल, असिस्टंट अप्रेंटिस, ऍडवायझर आणि हेड मास्टर ही 4 पदं आपल्याला इथं जी आहेत तर ती पाहायला मिळतात मित्रांनो. आणि लक्षात घ्या की या वर्षी होणारी जी काही तलाठी RTO ग्रुप बी ग्रुप सी ची जी एक्झाम आहे तर त्याची ऑफलाईन पद्धतीने, ऑनलाईन नाही, कारण की ही परीक्षा ऑफलाईन होते. डायरेक्टली तुम्हाला कॉलेजमध्ये म्हणजे बेंचवर बसून एकदम एक्झाम सारखा फील यावा याच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीज लॉन्च केलेली मोफत असणार आहे मित्रांनो. राज्यभरात आपण 21,000 उमेदवारांची निवड करणार आहोत आणि हे 21,000 उमेदवार 1 लाख टेस्ट देणार आहेत. कारण की आपण 5 टेस्ट जे आहेत तर ते इथं असणार आहेत. आपल्या जवळपास 5 टेस्ट असणार आहेत. म्हणजे 21,000 उमेदवारांनी दिले 1 लाख प्लस उमेदवार, आपली ही 1 लाख पेपर आम्हाला प्रिंट करावे लागणार आहेत. आणि हे सर्व गोष्टी तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमी मोफत घेऊन आलेली. फक्त तुम्हाला काय करायचंय की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला गुगल फॉर्म बघायला मिळेल. तो गुगल फॉर्म भरून टाका. कारण की आम्हाला इतके म्हणजे खूप मुलं आहेत, म्हणजे यावेळी 12 लाख मुलं आहेत, त्यांच्यापैकी आम्हाला काहीच मुलांची निवड करायची. म्हणून तुम्ही आजच जे आहे तर ते फॉर्म भरून ठेवा. कारण की नंतर तुमचा नंबर लागतो ते सांगता येत नाही. आणि ही राज्यस्तरीय महा टेस्ट सिरीज जी होणार आहे ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने तर त्याला तुम्ही नक्की एनरोल करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.